सकाळी शेतात आल्यानंतर पाहिले तर पोराने पाय मोडून उलटा बसिलाय। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। आज माझी ड्युटी होती हल्लेर वावरातच सोडलं होतं, याच्यामुळे ट्रॅक्टर घेऊनच निघालो होतो वावरात। पण रस्ता इतका बेकार होता की दचकी जास्तच लागू लागली। हल्लेरपाशी तर पोहोचलो होतो, पण आता हे पाय उलटा टाकल्यामुळे याला काढायचं कसं हे विचार करू लागलो। मग फायनली कसरावला म्हणलं घ्या दगड आणि करा ठोकाठाकी चालू। दगडानं घंटाभर बेजार होऊन पाय तर काढला फायनली। आता निघालोत वळईकड। हल्लेर घेऊन तर निघालतो वळईकडे। कसराव इतकं ट्रॅक्टर आधूळ लागली म्हणून मी थांबलो हल्लेरवर। दचके खात खात तर वळईपाशी पोहोचलो होतो। यायला म्हणलं घ्या कापड आणि घ्या तिथं आथरून। हे कापड वळईपाशी आथरू लागलेत, पण मला येऊ लागला कटाळा, याच्यामुळे मी थांबलो ट्रॅक्टरवर। ट्रॅक्टर तर लावलं वळईला। आता जंटकरा जोडायचा होता मलाच। येऊ लागला तरी कटाळा, जोडावं लागेल आता। जंटकर असतं इतका जाम जाते जोडायला। जसं तसं करून जंटकर असतं जोडला। जसं तसं करून जंटकर असतं बशीला। आताच करायचं होतं ट्रॅक्टर चालू, याच्यामुळे बसलो सीटवर आणि केलं ट्रॅक्टर चालू। हल्लेरचा गेअर टाकून केला हल्लेर चालू। कसरावला म्हणलं तुम्ही व्हा वरी। कसराव तर गेला वरी, कारण की आमच्या दोघायलाच वळई काढायची होती। इथं वळई दोघांनाच काढली। आता जायचं होतं दुसऱ्या वळईकडे। ही वळई काढून निघालो दुसऱ्या वळईकडे, आणि वळई जास्त लांब नव्हती, याच्यामुळे म्हणलं कसरावला तुम्हीच घ्या ट्रॅक्टर। वळईपाशी तर पोहोचलो होतो। वळई जास्तच मोठी होती, याच्यामुळे एक माणूस वाढीला आणि केली वळई चालू काढायला। फायनली ही पण वळई झाली। हिनं टाइम जास्त खाला, पण वळई तर काढणं झालती। जंटकरास फुटला होता, याच्यामुळे दुसरी वळई काही निघत नव्हती। जंटकरास फुटला होता, याच्यामुळे वळईपाशी आणून लावलं हल्लेर आणून लावलं सावलीला। पण आता ते पाय बसायचं मुश्किल दिसू लागलं। पाय तर जसा तसा करून बसीला। हल्लेर सोडायचं होतं इथंच। हल्लेर सोडून निघालोत गावाकड। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये। तवरकच्यासाठी जय श्रीराम।